जेमतेम आणि जसं आपण अश्विन पहिल्यापासून माहिती देतोय त्यानुसार थोडी स्लो प्रोसेस असणार आहे। खूप पटापट ही प्रक्रिया पुढे जाईल असं नाही, कारण एका वेळेला सगळी मतमोजणी मुंबईमध्ये सुरू होत नाहीये। टप्प्याटप्प्यानं मुंबईतली मतमोजणी पार पडणार आहे, पण मुंबईत पहिल्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। आता आकडा 2 झालाय ना, आता भाजप 2 जागी आघाडीवर। तर ठाण्यामधली अपडेट येते, भाजप 3 ठिकाणी ठाण्यामध्ये आघाडीवर। मुंबईत पहिल्या कलामध्ये भाजपची आघाडी, ठाण्यामध्ये देखील भाजपची आघाडी। ठाण्यात 3 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। आणि ठाण्यामध्ये खरं तर लढाई ही एक प्रकारे म्हणजे युतीमध्ये म्हणावी पण लागेल आपल्याला। त्याचबरोबर शिवसेना शिंदे जी आहे त्यांच्यासाठी ही लढाई, ठाण्याची लढाई ही विशेष महत्त्वाची आहे, कारण एक प्रकारे अस्तित्व टिकवण्याची म्हणण्यापेक्षा प्रतिष्ठेची असं आपण म्हणूयात। कारण एकनाथ शिंदेचा गड मानला जातो। जेव्हा शिवसेनेमधली फाटाफूट समोर आली त्यानंतर ठाणं कोणाचं, कारण ठाणं हे शहर आहे, असं शहर आहे की ज्यानं शिवसेनेला सगळ्यात आधी सत्ता दिलेली होती। आणि या निवडणुकीच्या आधी सातत्यानं चर्चा रंगली, ती लोकसभेलाही झाली, ती विधानसभेलाही झाली की शिवसेना नेमकी कुणाची, कार्यकर्ते कुणासोबत, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता कुणासोबत। लोकसभा विधानसभेला एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, पण आता ठाकरेंसाठी एक प्रकारे ही अखेरची शेवटची संधी मानली जाते की ग्राउंड लेवलचा जो केडर आहे तो नेमका कुणासोबत हे सिद्ध करण्यासाठी मुंबईचे जे पहिले कल आहेत ते पहिले कल समोर आले आहेत। मुंबईत 2 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। आणि जसं तू म्हणालास तसं भाजप भिवंडीमध्ये सुद्धा 2 ठिकाणी आघाडीवर आहे। भाजपमध्ये 2 नगरसेवक हे भिवंडीमध्ये आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत। मोठी अपडेट, पुण्यात भाजप 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये पहिल्या कलात सुद्धा भाजपनंच आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। ठाण्यात भाजप 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र दिसतं आहे। हळूहळू अपडेट समोर येतात, कारण सगळी मतमोजणी एकाच वेळेला सुरू झालेली नाही, झपाट्यानं आकडे बदलतात। मुंबईत पहिल्या कलात भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे, तर ठाण्यामध्ये 3 ठिकाणी भाजप आघाडीवरती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये तर भाजप 14 जागांवरती बिनविरोध निवडून आलंय। एकनाथ शिंदेंची शिवसेना ही 6 जागांवरती त्यांनी बिनविरोध निवडणूक पार पाडलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण हाणामारीसारखे प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडले। मीरा भाईंदरमध्ये, मुंबईजवळच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। भाजपनं 12 जागांवरती आघाडी घेतली, त्या पाठोपाठ आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे महायुती एकूण मुंबईमध्ये विचार करता 18 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर ठाकरे बंधू जे आहेत, ठाकरे बंधूंनी अजूनही खातं उघडल्याचं चित्र मुंबईत आपल्याला अश्विन दिसत नाहीये। ठाण्यामध्ये शिवसेना 3 भाजप 3 असा आकडा बघायला मिळतोय। ठाकरे 12 मनसे 4। आता इकडे मुंबईत देखील आपल्या आकडे यायला लागलेत। भाजप 12, शिवसेना 8, ठाकरेंची शिवसेना 12, मनसे 4, काँग्रेस 5, इतर 5। आकडेवारी वेगाने यायला लागली मुंबईतली। आता नागपूरमध्ये तिकडे भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत। नागपूरमधली देखील आकडेवारी समोर आली आहे, भाजपचे 3 उमेदवार नागपूरमध्ये आघाडीवर। मात्र मुंबईतलं चित्र 20-16, त्यामुळे आताच्या घडीला फरक फार कमी आहे। भाजप पुढे आहे पण फरक फार कमी आहे। भाजप आणि मित्रपक्ष 20 आणि ठाकरे आणि मित्रपक्ष 16 अशी स्थिती आहे। ठाकरे मनसे एकूण 16, भाजप आणि शिवसेना एकूण 20, काँग्रेस आणि मित्रपक्ष 5, इतर 5 अशी आताची स्थिती। त्यामुळे मुंबईतलं चित्र देखील प्रत्येक क्षणागणिक आता बदलेल। मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडी आहे। मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय। हे खूपच सुरुवातीचे कल आहेत, खूपच सुरुवातीचे आकडे आहेत। मुंबईत महायुतीला एकूण 21 ठिकाणी आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे। तर ठाकरे, उद्धव ठाकरेंची शिवसेना 12 जागांवरती आघाडीवर आहे, मनसे 4 जागांवरती, त्यामुळे 20-16 असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबई पाठोपाठ जी महत्त्वाची महानगरपालिका आहे ती आहे पुणे महानगरपालिका। पुण्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबईचं चित्र हे हळूहळू स्पष्ट होत आहे, पण खूपच सुरुवातीचे कल आहेत। ठाकरेंची शिवसेना, भाजप दोघेही 12-12 जागांवरती सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतात। मनसे 4 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना 8 जागांवरती घौडदौड करते। काँग्रेस 5 जागांवर आणि इतर 5 जागांवर। काँग्रेस यावेळेला वेगळी लढली आहे, काँग्रेसला वंचितची साथ मिळालेली आहे, त्यामुळे काँग्रेस जी गेल्या वेळेला 29 नगरसेवकांवरती होती ती यावेळेला कशी करिश्मा दाखवते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। ठाकरेंसाठी एक प्रकारे अस्तित्वाची लढाई मानली जाते। 25 वर्ष ठाकरेंची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवरती आहे, त्यामुळे ही लढाई जिंकणं, मराठी अस्मितेवरती ठाकरेंनी ही निवडणूक लढवली। दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर जो परिणाम दिसणार आहे तो या आकड्यांमधून समोर येणार आहे। पण सध्या भाजप 15, शिवसेना 10, ठाकरे 12, मनसे 4, काँग्रेस 7 आणि इतर 5 असं मुंबईतलं चित्र। अश्विन, रेस्ट ऑफ महाराष्ट्र।
ठाण्यामधलं चित्र ज्ञानासमोर आहे. ठाण्यामध्ये तीन ठिकाणी भाजप आणि शिवसेना तीन ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतं आपल्याला. संभाजीनगर एमआयएम 5 जागांवर आघाडी. संभाजीनगर मधली मोठी अपडेट, एमआयएम 5 जागी आघाडीवर आहे. कारण एमआयएम हा देखील तिकडे एक मोठा फॅक्टर आहे आणि एमआयएमच्या आकडेवारीवर कदाचित महापालिकेचं गणित येणाऱ्या काळामध्ये ठरणार का पाहावं लागेल आपल्याला. मात्र संभाजीनगरमध्ये एमआयएम 5 जागी आघाडीवर, या घडीची मोठी अपडेट. तिकडे आकडे बदलत आहेत मुंबईतले. भाजप 15, शिवसेना 10, ठाकरेंची शिवसेना 14, मनसे 6, त्यामुळे 25 आणि 20 असा आताचा आकडा आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 7 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 ठिकाण आणि इतर 5. त्यामुळे मुंबईतली आकडेवारीची जर बघितली तर 25 आणि 20 असा सध्याची आकडेवारी आहे. आकडेवारी फरक जो आहे तो फार कमी आहे, पण अजूनही भाजप आणि मित्रपक्ष मुंबईत आघाडीवर. बरोबर आहे. आणि किंगमेकर कोण ठरते? कारण बऱ्याच महानगरपालिकांमध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते